यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हणलं तर विचारून यावं लागतं आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांना जास्त टक्केवारीतलं माहिती. माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर बोलायला जाऊ नका, तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं, स्वतःचे संस्कार इथं पाजळू नये. आयुष्य टक्केवारीवर गेलं, त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे सोच का के बिल्ली चले हजको. स्वतः ठेकेदार आहेत, स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभे राहिले होते ना, त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय. नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो होतो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता उद्या आमचे राजीनामे छापतील. लोकप्रतिनिधींनी माझ्यावरती काल खालच्या भाषेत वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी सांगितलं नाना असते तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं. मला त्यांना सांगायचंय की नाना असते तर तुम्ही उद्यालाच आला नसता आणि नानांचे हे संस्कार नव्हते. तुमच्या अवताडे घराण्याचे संस्कार आहेत हे, नानांचे हे संस्कार नव्हते. त्यांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे आणि नानांचे संस्कार नाही आहेत सुनबाळींना घरातून बाहेर काढण्याचे. अवताडे घराण्यांचे कदाचित हे संस्कार आहेत. पुढे साहेबांसमोर परिचारकांच्या शिवड्या कार्यकर्त्यांसमोर मान खाली घालून त्यांना टक्केवारी देऊन आमदार व्हावं लागलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आरोप करताना जरा जपून आरोप करावा. आज बघताय आपण तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण 288 मतदारसंघामध्ये एवढा बालिश लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत बघितलेला नाही. पत्रकार परिषदेचा उद्देश हेच आहे की आम्हाला कोणालाही विचारात न घेता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं जे म्हणजे पत्रिका छापली गेली आणि त्याचं जे अनधिकृत ओपनिंग झालं, हा उद्देश आहे की कुणालाही विचारात न घेता नगराध्यक्षांना संबंधित नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता कुठलीही परवानगी प्रशासकीय परवानगी न घेता पत्रिका छापली गेली आणि त्या बागेचं उद्घाटन बरोबर तुम्ही कुणाला विश्वासात नाही घेता हे कार्यक्रम केला म्हणून तिथं काम झालेलं आहे, त्याच्यावर काय करणार आहात? आपण त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावून संबंधित ठेकेदारावरती कारवाई केली करणार नाही. आमच्या नाही आलेला आमदार समाधान अवताडेंनी सांगितलेली जाण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून निघून असता काय कुठला मुद्दा चर्चेतून सुटला असता? आम्ही उद्यानाच्या उद्घाटनासाठी पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो. आम्ही आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो होतो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता उद्या आमचे राजीनामे छापतील. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे माहिती स्वतः सांगितली की आपल्याला प्रशासकीय कार्यक्रम नाहीये, आपल्याला न विचारात घेता पत्रिका छापली. मुख्याधिकाऱ्यांना माहिती व्हायच्या अगोदर पत्रिका सोशल मीडियावर आलेली आहे. ती पत्रिका सुद्धा कुठल्याही हाके मॅडमच्या किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छापली गेलेली आहे. आमदार अवताडेंनी टीका केली तुमच्यावर, जर भारत नाना असले तर तुम्हाला घरात मग ते त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेत ना. नाना असते तर एकतर ते उद्यालाच आले नसते आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाही आहेत ते घरातून सुनाबाळींना बाहेर काढण्याचे. त्या अवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे, त्यांना 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत का? लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. काय आहेत ना ती तुमच्याकडे आम्ही देऊ. मी आले 3-4 महिन्याखाली. आरोप केले जात आहेत. हे बघा, लोकप्रतिनिधींनी माझ्यावर टक्केवारीवरून आरोप करणं हे हास्यास्पद आहे. ज्यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर गेलं त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे सोच का के बिल्ली चले हजको. स्वतः ठेकेदार आहेत,
स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला, जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभे राहिले होते ना, त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हणलं तर विचारून यावं लागतं. आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांना जास्त टक्केवारीतलं माहिती. माझ्या वैयक्तीवर ह्याच्यावर बोलायला जाऊ नका. तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं. स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत. 5% घेऊन 5 कोटी रुपये त्या आता ती 5% ठीक झालं ना. गोष्ट व्हायरल होती. मग ती त्याने किती खाल्लं असेल त्यामुळे सुद्धा रस्त्यावरच पोटात गेलं यांच्या. संडास बाथरूम मध्ये सुद्धा यांनी खाल्ले. 5% नगरपालिकेला मुळात कसं आहे, त्यांना नगराध्यक्ष पद 40 वर्ष यांनी नगरपालिकेत काय सुद्धा ठेवलं नाही. आता खायला मिळेना म्हणून. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, परवा दिवशी यांनी सांगितलं की बाकीची जी कामं आहेत नगरपालिकेकडे टेक्निशियन नाहीये आणि ती PWD कडे वर्ग करा म्हणून सांगितलं. 2014 साली तुकाराम मुंडे कलेक्टर असताना 110 कोटीची कामं तुकाराम मुंडे म्हणत होते की नगरपालिकेकडे प्रवर्ग करू नका. बरोबर आहे. आणि तरी सुद्धा परिचारकांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून ती नगरपालिकेकडे प्रवर्ग करून नगरपालिकेने केली ती कामं 110 कोटींची. त्यावेळेस ती चालली कामं. तेच टेक्निशियन आता देखील आहेत. म्हणजे त्या काळी ती कामं चालत होती पण आता चालत नाहीत. आता ती PWD कडे वर्ग करा म्हणते. म्हणजे त्यावेळीचे टेक्निशियन आता देखील आहेत, फक्त नगराध्यक्ष बदलले म्हणून. म्हणजे आता त्यावेळेस मलिदा खायला मिळत होता म्हणून PWD कडे चालत होती. आता मलिदा खायला मिळत नाही म्हणून PWD कडे वर्ग करा म्हणून असं चालले. कशासाठी हा म्हणजे हट्ट चालू आहे? आगस्ताळेपणा कोण करते? आमदार करते का मी करते? याचा विचार तुम्ही करावा. आणि बोलताना जरा म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी बोलताना भान ठेवून बोलावं एवढंच मला सांगायचं आहे. आणि टक्केवारीची भाषा त्यांनी करू नये. लोक त्यांना उत्तर देतील. मंगळवेढ्यापासून पंढरपूर पर्यंत टक्केवारीवर कोण चाललंय ही सगळ्या सोशल मीडियाला सगळ्यांना माहित आहे कोण टक्केवारी खाते. मी तुम्हाला तेच सांगितलं की सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून वाटचाल करू. हे असं काम करताना वाटतं तुम्हाला? आता मला तर असं वाटतं की त्यांचे कार्यकर्तृत्व झाकण्यासाठीचा हा अट्टास आहे असं मला वाटते. कारण कदाचित ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी. सोयी सुविधा ज्यावेळेस तयार होतील, टॉयलेट बाथरूमची सोय होईल त्यावेळेस पहिला आमंत्रण तुम्हाला सगळ्यांचे असते. मॅडम, त्यांना 2029 ची भीती वाटते का? आता ते त्यांनाच विचारा जा. जनतेने नाकारलेच. कशा गोष्टींचं? आम्ही कुठल्याही चांगल्या कामांना विरोध करत नाही. चांगल्या कामांना कुठल्याही विरोध करत नाही. पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे काम चांगलं असेल ते आम्ही त्यांच्या सोबत आहोत. विकासाच्या दृष्टिकोनातून कुठल्याही याच्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्या 2 पावलं पुढे जाऊन काम करू. पण नक्कीच निघाल. फक्त कुठल्याही चुकीच्या गोष्टीला आम्ही म्हणजे थारा देणार नाही. अशा अर्धवट कामांच्या कुठल्याही म्हणजे पाठीशी घालणार नाही.